नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अश्विनी आणि अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या डिझायनर साडीवरचा ब्लाउज पीस आहे, ह्याचं 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं करणार आहोत. तर त्यासाठी आपण हा 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. 36 साईजचा आपला मापाचा ब्लाउज आहे आणि 36 साईजच्या ब्लाउजच्या प्रिन्सेस कटचं कटिंग आपण करणार आहोत. तर त्यासाठी आपण हा 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, ह्या अस्तरची डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे. अस्तरची डबल फोल्ड घडी करून घेऊया आपण. डबल फोल्ड घडी केलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही डबल फोल्ड घडी केलेली आहे आणि साईडला थोडस समोरच्या साईडला कापड बाहीसाठी आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावरती मापे टाकायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला पाठीमागच्या भागाचं माप आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. तर पाठीमागच्या भागाचं माप टाकण्यासाठी आपण सर्वप्रथम उंची टाकून घेऊया आधी. तर आपल्या ब्लाउजची तयार उंची 14 इंच आहे. तर आपण या ठिकाणी पाठीमागच्या भागाची उंची 15 इंच घेऊया. 15 इंच उंची घेतलेली आपण. गळा घ्यायचा आपल्याला 2.5 इंच. आणि शोल्डर घ्यायचे 3 इंच. 3 इंच शोल्डर आणि 2.5 इंच गळा घेतलाय. मोंढा घ्यायचाय 5.5 इंच. 5.5 इंच आपण या ठिकाणी मोंढा घेतलेला आहे. आता आपल्याला रुंदी टाकायची आहे. 9 इंच आपल्या ब्लाउजचं माप आहे. समोर आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 11 इंच आपल्याला टोटल रुंदी या ठिकाणी घ्यायची आहे. तर 1.5 इंचावर आपल्याला टाकायचा आहे मोंढ्याचा आकार. कुठल्याही मापाचा ब्लाउज असेल तरी समोरच्या मोंढ्याला 1 इंच आणि पाठीमागच्या मोंढ्याला 1.5 इंचावर आपल्याला आकार द्यायचा असतो. आता आपण गळा टाकूया. तर आपण या ठिकाणी गळा टाकूया. 10.5 इंच आपण गळा घेतलेला आहे. गळ्याची रुंदी 2.5 इंच आणि गळ्याचा आपल्याला आता बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. चौकोनी बॉक्स तयार केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गोलाकार देऊन घेऊ. गोलाकार आपण गळ्याला दिलेला आहे. आता आपल्याला पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालंय. आता आपण समोरच्या भागाचं मार्किंग करून घेऊया. पाठीमागच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे. आता आपण लगेच समोरच्या भागाचं मार्किंग करून घेऊया. तर समोरच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी सर्वप्रथम आपण टाकूया गळा 6 इंच. 5.5 इंच तयार गळा आहे. 2.5 इंच गळ्याची रुंदी समोरच्या पण आणि गळ्याचा बॉक्स तयार करून घेऊया. त्या गळ्याला गोलाकार देऊया. 5.5 इंच मोंढा टाकायचा आहे. आता आपल्याला रुंदी टाकायची आहे 11 इंच आणि अर्धा इंच ब्लाउज जोडण्यासाठी लागतो आपल्याला प्रिन्सेस कटचं. त्यासाठी 11.5 इंच आपण टोटल रुंदी घेतलेली आहे समोरच्या भागाची. आता मोंढ्याला आकार देऊया 1 इंचावर. आता आपण उंची टाकूया. तर आपल्याला समोरच्या भागामध्ये 15.5 इंच उंची घ्यायची असते. 15.5 वर आपण मार्किंग केलेले आहे. आता आपल्याला कमरेच्या साईडला रुंदीमध्ये 13.5 इंच घ्यायचंय. अशा पद्धतीने
13.5 इंच आपण समोरच्या रुंदीमध्ये घेतलेला आहे. आता आपल्याला 11.5 आणि 13.5 जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने दोन्ही भागांचं मार्किंग आपण केलेलं आहे. आता आपल्याला मोंढे आणि गळे कट करायचे, नंतर प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर आता आपण पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही गळे कट करून घेऊया. दोन्ही गळे कट झालेले आहेत आपले. तर दोन्ही शोल्डर वेगळे करून घ्यायचे. आता पाठीमागचा भाग पूर्ण कट करून घ्यायचा. हे जे आहे मोंड्यातलं कटिंग व्यवस्थित करायचं. जर एक्स्ट्राचं राहिलं कापड मोंड्यामध्ये कटिंग करताना तर आपल्या मोंड्याला फुगा येऊ शकतो. त्यामुळे मोंड्याचं कटिंग करत असताना व्यवस्थित आकार दिलेला आहे तितकंच कटिंग करायचं. आता पाठीमागच्या भागाचं कटिंग झाले. आता आपण हा जो समोरचा भाग आहे तो कट करून घेऊ. आता आपण समोरच्या मोंढ्यापासून कटिंग करून घेऊया समोरच्या भागाची. अशा पद्धतीने पूर्ण समोरचा भाग आपण कट करूया आणि नंतर प्रिन्सेस कटचा आकार देऊया. अशा पद्धतीने पाठीमागच्या आणि समोरचे दोन्ही पण भाग आपण वेगळे करून घ्यायचे. आता आपल्याला प्रिन्स कटचा आकार टाकायचा आहे समोरच्या भागावरती. त्यासाठी आपण गळ्याची साईड आपल्या साईडने करून घेऊया बंद बाजू आणि 3.5 इंच अंतर कमरेच्या साईडला घेऊया खालून. 3.5 इंच कमरेच्या साईडला अंतर घेतले. 1.5 इंच दोन्हीच्या मध्ये अंतर घ्यायचे. टक्स पॉइंटची उंची ठेवायची आहे 4.5 इंच आणि ज्या ठिकाणी 1.5 इंच अंतर घेतलंय तिथून असा टक्स आपल्याला जोडायचा आहे मोंढ्यामध्ये. अशा पद्धतीने तर पाहू शकता. अशा पद्धतीने आपण हा प्रिन्स कटचा आकार पण दिलेला आहे. 3.5 इंच अंतर घेतलं. 4.5 इंच उंच टक्स पॉइंट घेतला. 1.5 इंच दोन्हीच्या मध्ये अंतर घेऊन गोलाकार नेऊन पानाच्या आकारामध्ये मोंढ्यामध्ये मिक्स केला. तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार आपला रेडी झालेला आहे. आता आपण ह्याचं कटिंग करूया. अशा पद्धतीने टक्स पण कट करून टाकूया. तर अशा पद्धतीने 36 साईजचं प्रिन्सेस कटचं अस्तरवरती पूर्ण कटिंग आपलं झालेलं आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.